मान्यवरांचे आगमन होत आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचे स्वागत करूया। मान्यवरांना विनंती आहे की कृपया त्यांनी पहिल्या रांगेत स्थानापन्न व्हावे। आजच्या या मंगल प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे तसेच उपस्थितांचे आम्ही पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मनपूर्वक स्वागत करतो। आपल्या मधुर आवाजात स्वागत गीत सादर करतील लेरिसा अल्मेडा आणि त्यांच्या सुरेल सादरीकरणाला आपल्या मनमोहक नृत्याने साथ देतील रिचा मुगधर, पलक पाचारकर आणि सारा नार्वेकर। नमस्कार। उपस्थित सर्व मान्यवरांचे व प्रेक्षकांचे मी गायिका लेरिसा अल्मेडा आपले स्वागत करीत आहे। आपल्यासमोर आता मी एक स्वागत नृत्य प्लस सॉन्ग सादर करणार आहे। गाण्याचं नाव आहे हे अतिथींचे आज आगमन। हे गाणं मूळ स्वरूपात मी स्वतः गायलेलं आहे संगीत सेतू ह्या प्रोजेक्टमध्ये आणि कवी सोमनाथ परब यांनी हे गाणं लिहिलं आहे आणि संगीत आहे कविवर्य ज्येष्ठ कवी आणि संगीतकार यशवंत देव यांचं। सादर करते हे अतिथींचे आज आगमन। अप्रतिम भावस्पर्शी स्वागत गीत व नृत्य सादर केल्याबद्दल मनपूर्वक आभार।
मान्यवरांना विनंती आहे की त्यांनी पुढील कार्यक्रमासाठी डावीकडून व्यासपीठावर यावे व येताना श्री डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करावे. माननीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो, महापौर माननीय श्री अजीव पाटील, लोकनेते माननीय श्री हितेंद्र ठाकूर, माननीय श्री बबन शेठ नाईक, माननीय श्री नारायण मानकर, माननीय श्री प्रवीण शेट्टी, श्री रोहन गोन्साल्विस, श्री अशोक कुलास, श्री अशोका डिसिल्वा, श्री ब्रॉन्सन गोन्साल्विस. रोप हे जीवन, प्रगती आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. याच पवित्र भावनेतून प्रेरित होऊन निसर्गाला वंदन करत आपल्या मान्यवरांच्या शुभहस्ते रोपाला जलार्पण करून या कार्यक्रमाची मंगलमय सुरुवात करूया. मी विनंती करतो की मान्यवरांनी पुढे येऊन जलार्पण करावे. सारे संपुदे या सुंदर आणि पर्यावरणपूरक उपक्रमाने आपण कार्यक्रमाची सुरुवात केल्याबद्दल मान्यवरांचे मनपूर्वक आभार. इंसान चला जाता है पर पहचान रह जाती है, उससे अच्छे कर्मों की एक मिसाल रह जाती है. श्री डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या कार्याची आणि व्यक्तिमत्वाची स्मृती आजही आपल्याला प्रेरणा देते. सामाजिक कार्यासाठी पूर्णपणे समर्पित आणि गरजूंच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेले श्री डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या स्मृतीला आपण आज विनम्र आदरांजली अर्पण करीत आहोत. सर्व उपस्थितांना नम्र विनंती आहे की कृपया श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी काही क्षण उभे राहावे. डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या पूर्ण स्मृतीला भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या निस्वार्थ सेवेचा तेजस्वी प्रकाश सदैव आपल्या स्मरणात आणि कार्यात जिवंत राहील. कृपया बसून घ्यावे. स्वागत ही केवळ औपचारिकता नसून ती आपल्या मनातील आदर, स्नेह आणि आपुलकी व्यक्त करण्याची सुंदर अभिव्यक्ती आहे. मी श्री अशोक कोलासो यांना विनंती करते की त्यांनी पुढे येऊन मान्यवरांचे ओळख व स्वागत करावे. गोन्साल्विस साहेबांच्या स्मृतीला वंदन करून आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचं मी स्वागत करीत आहे. 20 ऑक्टोबर 1976 रोजी धर्मगुरू पदाची त्यांनी दीक्षा घेतली. त्यानंतर फ्रान्स येथे उच्च शिक्षण 1999 ते 2008पर्यंत व्हॅटिकन येथे पोटिफिशियल काउन्सिलमध्ये अंडर सेक्रेटरी म्हणून नेमणूक. 2008मध्ये नाशिक धर्मप्रांताचे बिशप म्हणून नेमणूक. 2009 ते 24 वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप म्हणून भरीव कार्य. अत्यंत विद्वान, आंतरराष्ट्रीय अनुभव असलेले धर्मगुरू. संवाद आणि सहिष्णुता व शांततेचे ते पुरस्कर्ते आहेत. भारतात इंटरफेथ डायलॉगसाठी ओळखले जाणारे प्रमुख कॅथलिक नेते आर्चबिशप फेलिक्स मचाडो यांचं स्वागत करण्याची विनंती मी रोहन गोन्साल्विस यांना करतो.
मान्य श्री अजीव पाटील आपले नवनिर्वाचित महापौर आहेत. पेशाने ते इंजिनियर आहेत. महापौर म्हणून त्यांची अलीकडेच नेमणूक झालेली आहे. एक अत्यंत कुशल संघटक म्हणून त्यांचं नाव आहे. जगनमित्र आहेत. अजातशत्रू. समोरच्या व्यक्तीचे पूर्ण ऐकून घेण्याची त्यांची मानसिकता असते. सतत कार्यरत. त्यांच्या रूपाने एक चांगली व्यक्ती महापौर म्हणून वसई विरारला दिली म्हणून लोकनेते हितेंद्र ठाकूर यांचेसुद्धा तमाम वसईकरातर्फे मनपूर्वक आभार. मी अशोका डिसिल्वा यांना विनंती करतो की त्यांनी महापौरांचं स्वागत करायचं. यानंतर वसईचे 7 वेळा आमदार म्हणून निवडून आलेले आपले लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांचं स्वागत करायला आनंद होत आहे. अलीकडेच त्यांना टायगर ही नवीन उपाधी लाभलेली आहे. वसईचे टायगर म्हणून ते आता सर्व परिचित झालेले आहेत. त्यांची मी ओळख काय करून देणार. त्यांचं मी स्वागत करण्याची विनंती रोहन यांना करतो. यानंतर मी स्वागत करतो आमचे उपमहापौर मार्शल लोपिस. एक अत्यंत तडफदार. जेव्हा केव्हा आम्ही विरार VVMCमध्ये जातो एकदम उच्च अशा प्रभावी व्यक्तिमत्वाने त्यांच्या आम्ही भारून जातो आणि सतत कार्यरत असतात. त्यांच्या रूपाने सुद्धा एक उपमहापौर आपल्याला चांगला लाभला. अशोका डिसिल्वा याने मी विनंती करतो की त्यांचं स्वागत करायचं आहे. वसईचे माजी महापौर श्री नारायण मानकर साहेब यांचं पण आम्ही स्वागत करतो. ब्रॉन्सन गोन्साल्विस यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करायचं. वसईतील ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सभापती श्री बबनशेठ नाईक यांचं सुद्धा स्वागत ब्रॉन्सन गोन्साल्विस यांनी करावं. धन्यवाद. प्रास्ताविक म्हणजे केवळ सुरुवात नसते तर संपूर्ण कार्यक्रमाचा आरसा असतो. आजच्या कार्यक्रमाचे औचित्य आपल्या प्रास्ताविकातून सांगतील अध्यक्ष श्री रोहन गोन्साल्विस. नमस्कार मंडळी. आज बरोबर 2 वर्ष झाली गोन्साल्विस साहेब आपल्यामधून निघून गेले. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय आर्चबिशप, प्रमुख पाहुणे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आदरणीय महापौर अजीवजी पाटील, व्यासपीठावरील मान्यवर, पुरस्कार विजेते संस्थांचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, पदाधिकारी, CEO, संचालक व सभासद बंधू आणि भगिनींनो, गोन्साल्विस साहेबांच्या नावाने सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कार हा दिला जावा असा पारमार्थिक चॅरिटेबल ट्रस्टच्या ट्रस्टीने एकमताने निर्णय घेतला. गेल्या वर्षी त्याचं पहिलं वर्ष होतं. अतिशय धूमधडाक्यामध्ये तो कार्यक्रम झाला. आमचा विश्वस्तांचा आनंद द्विगुणित झाला व माननीय लोकनेते हितेंद्रजी ठाकूर यांनी गेल्या वर्षी सूचना केल्याप्रमाणे यावर्षी आपण पुरस्काराची व्याप्ती वाढवली. कोकण भागामध्ये आणि पालघर भागामध्ये ज्या बँका अतिशय चांगल्या कार्य करतात त्या बँकांना पुरस्कार देण्याचा निर्णय ट्रस्टने घेतला व यावर्षी कोकण भागातून GP पार्सिक बँकेने
प्रथम क्रमांक पटकावलेला आहे आणि पालघर जिल्ह्यातून वसई जनता बँकेने प्रथम क्रमांक पटकावलेला आहे. या बँकांच्या गटाबरोबरच मार्केटिंग संस्था, विविध कार्यकारी संस्था, मच्छीमार संस्था, ग्राहक संस्था अशा संस्थांनासुद्धा ट्रस्टतर्फे पुरस्कार देण्यात येणार आहे. 19 वर्षाखालील वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आपला वसईचा सुपुत्र आयुष म्हात्रे याला डॉमिनिक गोन्साल्विस खेल रत्न पुरस्काराने आज सन्मानित केलं जाणार आहे. परंतु आज तो इथे येऊ शकत नाही, कारण तो सध्या चेन्नईतर्फे IPL खेळत आहे. त्याचे कुटुंबीय आलेले आहेत. गोन्साल्विस साहेबांच्या जयंतीनिमित्ताने आपण सेंट थॉमस चर्च या ठिकाणी प्रमुख धर्मगुरू रेमंड रुमाव यांच्या पुढाकाराने, यांच्या सहकार्याने नाताळच्या रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या होत्या. अतिशय सुंदर असा प्रतिसाद त्या रांगोळी स्पर्धांना मिळालेला होता. त्यांचासुद्धा पुरस्कार सन्मान आज आपण या ठिकाणी करत आहोत. वसई पारंपरिक ट्रस्टच्या माध्यमातून यावर्षी CPR ट्रेनिंग, अनेक वैद्यकीय शिबिरे असे कार्यक्रम राबवलेले आहेत. अनेक गरजूंना मदत ट्रस्टमार्फत दिली जाते. हे असेच कार्य गोन्साल्विस साहेबांचं नाव अजरामर राहावं आणि त्यांनी जे योगदान सहकार क्षेत्रात दिलेलं आहे ते योगदान सतत कायम राहण्याचा प्रयत्न आम्ही विश्वस्त मंडळ करणार आहोत. जय हिंद, जय सहकार. रंगांच्या ओंजळीने साकारलेलं सौंदर्य म्हणजे रांगोळी. प्रत्येक रंग एक भावना व्यक्त करतो आणि प्रत्येक रचना एक सुंदर कथा सांगते. डिसेंबर 2025मध्ये आपण माननीय श्री डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या जयंतीनिमित्त रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन केले होते. त्यांच्या स्मरणार्थ आयोजित या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनी आपल्या कलाकृतीने अत्यंत देखणी, भावपूर्ण आणि सृजनशील अभिव्यक्ती साकारली. आज आपण त्या स्पर्धेतील विजेत्यांची घोषणा करीत आहोत. रांगोळी स्पर्धेचे सर्व पारितोषिक देण्यासाठी मी फादर रेमंड रुमाव यांना व्यासपीठावर आमंत्रित करतो. द्वितीय क्रमांक प्रदान करण्यात येत आहे श्री नितेश भोईर. आणि आता सर्वात उत्सुकतेचा क्षण. प्रथम क्रमांक विजेते आहेत श्री यश पाटील. आकर्षक आणि उठावदार रांगोळी व उत्कृष्ट सादरीकरणासाठी सर्व विजेत्यांचे मनपूर्वक अभिनंदन. धन्यवाद फादर रेमंड रुमाव. मुश्किलों से जो डर जाए वो किस्मत क्या बनाएगा, जो लढकर आगे बढ़े वही इतिहास रचाएगा. काही स्त्रिया बाहेरून अगदी साध्या आणि सामान्य वाटतात, पण त्यांच्या आयुष्याचा प्रवास मात्र विलक्षण आणि प्रेरणादायी असतो. अनेक अडचणी, संघर्ष आणि आव्हानांना सामोरे जात ज्या धैर्याने त्यांनी स्वतःला उभं केलं आहे ते प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. अशा महिलांचा सन्मान करण्याचा हा अभिमानाचा क्षण आहे. आज आपण क्रिस्टिना डॉमिनिक गोन्साल्विस फाउंडेशनतर्फे या कर्तृत्ववान महिलांना मनपूर्वक सन्मानित करीत आहोत. मी महापौर श्री अजीव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी पुढील महिलांना सन्मानित करावे. काही कथा अशा असतात ज्या ऐकताना डोळे पाणावतात आणि मन अभिमानाने भरून येतं. आज आपण अशाच एका जिद्दी, संघर्षशील आणि प्रेरणादायी आईचा सन्मान करणार आहोत. रुबिना डाबरे आपल्या सुंदर संसाराची स्वप्ने रंगत असतानाच नियतीने अचानक घात केला. अवघ्या 31व्या वर्षी
पतीचे क्षत्र हरपले, पदरात एक लहान मूल आणि समोर आयुष्याचा कठीण प्रवास, पण त्यांनी हार मानली नाही. या मुलासाठी मला जगलंच पाहिजे या एकाच निर्धाराने त्यांनी आयुष्याशी 2 हात केले. अत्यंत काबाड कष्ट करत, साध्या शाळेत पिऊनची नोकरी करत, प्रत्येक संकटाचा सामना करत त्यांनी आपल्या मुलाला स्वबळावर उभं केलं आणि त्याला नर्सिंगसारख्या प्रतिष्ठित क्षेत्रात शिक्षण दिलं. आज तो चांगल्या ठिकाणी नोकरी करत आहे. आई हीच खरी शक्ती असते आणि तिच्या जिद्दीसमोर कोणतंही संकट टिकत नाही. याचं जिवंत उदाहरण म्हणजे रुबिना डाबरे. कला ही केवळ रंगांची अभिव्यक्ती नसून ती भावनांची आणि संस्कृतीची ओळख असते. आज आपण अशा एका बहुआयामी कलाकाराचा सन्मान करणार आहोत, जिने आपल्या कलेच्या माध्यमातून पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधला आहे. विभावरी देसाई या एक कुशल मिक्स मीडिया ट्रेडिशनल आर्टिस्ट असून वॉटर कलर, ॲक्रेलिक, वारली पेंटिंग आणि विविध लोककलेत त्यांचे विशेष प्रावीण्य आहे. मंडला आर्ट, पेपर क्राफ्ट, पॉट पेंटिंग, फ्लावर मेकिंग, मेहंदी आणि नेल आर्ट यासारख्या अनेक कलांमध्ये त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्या आर्ट कॉर्नर अकॅडमी आणि कांतास फाउंडेशन ह्याच्या संस्थापक असून कलेच्या माध्यमातून समाजातून प्रेरणा देण्याचे काम करत आहेत. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रदर्शनांमध्ये सहभाग, तसेच लिओनार्डो दी विन्सी अवॉर्ड, MF हुसेन अवॉर्ड, कला विस्तार चॉईस अवॉर्ड, नॅशनल अवॉर्ड फॉर बेस्ट वॉटर कलर आर्टिस्ट असे अनेक मानाचे पुरस्कार त्यांच्या नावावर आहेत. धन्यवाद श्री अजीव पाटील साहेब. मी लोकनेते श्री हितेंद्र ठाकूर यांना पुढील महिलांना सन्मानित करण्याची विनंती करतो. कधीकधी आयुष्य एक सुंदर स्वप्न रंगवतं आणि अचानक नियती त्या स्वप्नाला अधुरं ठेवतं. आसामच्या मातीतून आशेची स्वप्न डोळ्यात घेऊन वसईच्या भूमीत आलेली एक साधी पण जिद्दी स्त्री बिबियाना डाबरे. तिच्या संसारवेलीवर एक कळी उमलली. मुलीच्या येण्याने घरातील वातावरण फुलले, पण भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. पतीच्या आकस्मित निधनाने लहान वयातच आयुष्याने कठीण वळण घेतलं. खांद्यावर जबाबदाऱ्या, डोळ्यात अश्रू, पण मनात एकच निर्धार, थांबायचं नाही. स्वयंपाककलेचा वापर करून तिने उदरनिर्वाह करण्यास सुरुवात केली. प्रत्येक संकटाशी झुंज देत तिने आपल्या संसाराचा गाडा पुढे नेला. स्वतःचे अश्रू लपवून मुलीच्या भविष्यासाठी ती हसत राहिली. आज ती केवळ एक आई नाही, तर संघर्ष, जिद्द आणि प्रेमाची जिवंत कहाणी आहे. आईपणाची ताकद, जिद्दीची ओळख याचं सुंदर रूप म्हणजे बिबियाना डाबरे. Behind every beautiful creation lies dedication, imagination, and countless hours of hard work. And today, we celebrate all of that in one remarkable young designer, कृष्णप्रिया नायर. या सध्या अमिटी युनिव्हर्सिटी मुंबई येथील अमिटी स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये बॅचलर ऑफ डिझाईन इन फॅशन डिझाईन या अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत आहेत. तिने अलीकडेच लिवा प्रोटेस्ट 2025 या प्रतिष्ठित राष्ट्रीय स्तरावरील फॅशन डिझाईन स्पर्धेत एलिव्हेटेड इंडियन वेअर या श्रेणीत बेस्ट डिझायनर अवॉर्ड पटकावून मोठा मान मिळवला आहे. देशभरातील नामांकित संस्थांमधून 250 स्पर्धक सहभागी झाले होते. त्यामधून केवळ 16 अंतिम स्पर्धक निवडले गेले आणि त्यापैकी कृष्णप्रिया ही एक होती. या उल्लेखनीय यशासाठी तिला रोख पारितोषिक, ट्रॉफी, प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तिच्या कामाची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेण्यात आली असून अनेक देशांमध्ये तिची कीर्ती पोचली आहे. तसेच वसई विरार महानगरपालिकेकडूनही तिचा सन्मान करण्यात आला आहे.
काही लोक परिस्थितीसमोर हार मानतात, पण काही जण परिस्थितीलाच हरवतात आणि जीन फर्नांडिस ही त्यापैकी एक आहे. वैद्यकीय अडचणीमुळे त्या शारीरिकदृष्ट्या दिव्यांग झाल्या. आयुष्याच्या प्रवासात आईवडिलांचं छत्र हरपलं आणि एकटेपणाचा सामना करावा लागला. परंतु या सगळ्या संकटापुढे तिने कधीही हार मानली नाही. चालण्यासाठीही इतरांच्या मदतीची गरज असताना त्यांनी आपल्या कलेला शक्ती बनवलं. कृत्रिम फुलं, सुंदर बुके, कॅन्डल मेकिंग आणि क्रोशे या कलेत त्यांनी स्वतःचे एक वेगळे स्थान निर्माण केले. गावाच्या छोट्याशा स्तरावरून सुरू झालेला तिचा प्रवास खादी ग्रामोद्योग, डेव्हलपमेंट कमिशन, वस्त्रोद्योग मंत्रालय, मुंबई विद्यापीठ कलिना तसेच सिंगापूर येथे नमस्ते भारत अशा प्रकारे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रदर्शनापर्यंत पोचला आहे. कष्ट, जिद्द आणि सातत्य ह्यांच्या बळावरच यशाची शिखरे गाठली जातात. आज आपण सन्मानित करत आहोत वसई विरारचा अभिमान, भारताच्या अंडर-19 संघाचा कर्णधार आणि होणहार क्रिकेटपटू श्री आयुष म्हात्रे. ह्यांनी आपल्या अथक मेहनत, जिद्द आणि सातत्याच्या जोरावर राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारताने अंडर-19 वर्ल्ड कप जिंकत देशाचा मान उंचावला आहे. श्री आयुष म्हात्रे आज या कार्यक्रमासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. त्यांचे कुटुंबीय त्यांच्या वतीने हा सन्मान स्वीकारतील. धन्यवाद माननीय हितेंद्र ठाकूर. पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या सहकार महर्षी श्री डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कार 2024-2025 विजेत्यांची नावे जाहीर करतील विश्वस्त श्री अशोक कोलासो. मित्र हो, मी जशी नावं जाहीर करीन तर त्या संस्थांचे संचालक आणि पदाधिकारी या ठिकाणी स्टेजवर यायचं आहे आणि बाकी त्यांच्यावर जे आलेले त्यांचे जे हितचिंतक असतील त्या संस्थांचे, त्यांनी जागेवर उभं राहून त्यांना टाळ्यांना अभिवादन करायचं आहे. हे सर्व पुरस्कार आपले आर्चबिशप फेलिक्स मचाडो हे देतील. सर्वप्रथम सर्वोत्कृष्ट ग्राहक संस्था पुरस्कार सर्वोदयी सहकारी कन्झ्युमर्स सोसायटी लिमिटेड. पुढील संस्था आहे सर्वोत्कृष्ट मच्छीमार संस्था वसई मच्छीमार सर्वोदयी सहकारी संस्था. कृपया संचालकांनी यायचं आहे. त्याच्यानंतरची संस्था आहे वसई शेतकरी सर्वोत्कृष्ट विविध कार्यकारी संस्था पुरस्कार हा वसई शेतकरी विविध कार्यकारी सहकारी संस्थाला मिळालेला आहे. त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी व संचालकांनी कृपया व्यासपीठावर यायचे. पुढील संस्था सर्वोत्कृष्ट मार्केटिंग संस्था पुरस्कार हा वसई पान मार्केटिंग सहकारी सोसायटी लिमिटेड यांनाच मिळालेला आहे. हे सर्व पुरस्कार आपले जे ADR आहेत त्यांच्यामार्फत स्क्रीनिंग करून आलेले आहेत. तुम्ही म्हणता तशी काही शंका घ्यायची.
यावेळी पतसंस्था पुरस्कार जो आहे तो 2 संस्थांना मिळालेला आहे. त्यापैकी पहिली संस्था आहे संत गोन्सालो गार्सिया पतसंस्था. यापुढची पतसंस्था आहे सर्वोत्कृष्ट पतसंस्था जीवन विकास सहकारी पतपेढी. जीवन विकास पतपेढीला गेल्या वर्षी पण पुरस्कार मिळाला होता. खास खास अभिनंदन. सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार पालघर तालुका वसई जनता सहकारी बँक लिमिटेड. आता सर्वोत्कृष्ट बँक पुरस्कार कोकण विभाग हा मिळालेला आहे GB पारसिक जनता सहकारी बँक. धन्यवाद. सेवा, निष्ठा आणि विश्वासाची शान मिळवला आज सर्वोत्कृष्टतेचा सन्मान. सर्व पुरस्कार विजेत्यांच्या संस्थेच्या वतीने माननीय श्री नेल्सन दोडती, चेअरमन जीवन विकास सहकारी पतपेढी सत्काराला उत्तर देतील. सन्मान्य व्यासपीठ आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या माझ्या सर्व बंधू भगिनींनो, सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या स्मृतीला अभिवादन करून मी थोडंसं माझं मनोगत आपल्यापुढे व्यक्त करत आहे. खरं म्हणजे उत्तर वसईमध्ये जीवन विकास मंडळाने सुमारे 70 वर्षापूर्वी सामाजिक कार्याला सुरुवात केली आणि त्यांचा हा कार्याचा वटवृक्ष वाढत असताना त्याला खतपाणी घालण्याचं काम जसं तिकडच्या स्थानिक समाजाने केलं, त्याचप्रमाणे त्यावेळेचे आमदार असलेले डॉमिनिक गोन्साल्विस यांनी अनेक बाबतीमध्ये आमच्या या संस्थेला सहकार्य केलेलं आहे. त्यांनी जो प्रामाणिकपणाचा वारसा दाखवून दिला त्याच्यावरती आज आमची पतसंस्था, आमचं जीवन विकास मंडळ पाय रोवून चालत आहेत आणि त्याचंच आज फलित म्हणजे गेल्या वर्षीसुद्धा मिळाला आणि यावर्षी असा सलग 2दा आम्हाला हा पुरस्कार मिळालेला आहे. मी या ठिकाणी आपल्या पान मार्केटिंग ट्रस्टचे आभार मानत असताना त्यांचे चेअरमन श्री रोहन गोन्साल्विस यांचे देखील आभार मानत आहे. गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी त्यांनी थोडीशी अजून विविधता आणलेली आहे. काही संस्था वाढवलेल्या आहेत, अजून सत्कारासाठी त्यांनी क्षेत्र वाढवलेलं आहे. आणि असं असताना देखील ज्यावेळेला त्यांनी मला फोन केला तेव्हा मी त्यांना एक प्रश्न विचारला की सर पुन्हा एकदा आमचा, त्याने म्हटलं आम्ही उत्कृष्ट जे आहे ना त्यांना पुरस्कार देत आहे. इथे कोणाला पुरस्कार वाटण्यासाठी मी बसलेलो नाही आहेत किंवा या ठिकाणी द्यायचा म्हणून पुरस्कार वाटणार नाही.
ज्या ज्या संस्थेने ज्या ज्या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्यासाठी ते पुरस्कार देत आहेत. आणि मला अभिमान सांगू मी या ठिकाणी इच्छितो की आज आमची जीवन विकास पतसंस्था ही आपल्या वसईमध्ये एक सर्वोत्कृष्ट पतसंस्था कार्यरत करत असतानाच ग्राहकांचा विश्वास याच्यावरती चाललेली आहे. 1 एप्रिल रोजी ज्यावेळेला वार्षिक कामकाज संपलं त्यावेळेला सगळ्यात पहिल्यांदा एकमेव अशी आमची पतसंस्था असतील ज्यांनी त्याच दिवशी ठेवी कर्जे या नफा जाहीर केला, ताबडतोब त्याच दिवशी. कारण कुठल्याही प्रकारे भ्रष्टाचार या ठिकाणी होत नाही, कुठल्याही प्रकारे त्या ठिकाणी वशिला चालत नाही. आणि हे सर्व जे काही आहेत ते आमचे जे पूर्वीचे जे संचालक होऊन गेले त्यांनी हा आदर्श घालून दिलेला आहेत. आणि त्यापैकी बहुतांशी लोकांनी आपले सहकर्मशी डॉमिनिक गोन्साल्विस यांच्याबरोबर काम केलेलं आहे आणि त्यांची नीतिमूल्य त्यांनी आजमावलेली आहेत. मी पुन्हा एकदा सहकर्मशी डॉमिनिक गोन्साल्विस यांच्या स्मृतीला अभिवादन करून माझं मनोगत या ठिकाणी संपवतो. त्याचबरोबर दक्षिण वसईकरांच्या सोयीसाठी काही महिन्याच्या अवधीतच आपली पापडी या ठिकाणी आम्ही आमच्या पतसंस्थेची शाखा ओपन करत आहोत. आपण त्याला चांगल्या प्रकारे सहकार्य करू ही इच्छा. धन्यवाद. धन्यवाद. GP पारसिक जनता सहकारी बँकेचे प्रतिनिधी श्री नारायण गावड सत्काराला उत्तर देतील. माननीय सहकार मंत्री डॉमिनिक गोन्साल्विस साहेब यांच्या पुरस्कार सोहळ्यात उपस्थित असलेले पाचोळे साहेब, लोकनेते ठाकूर साहेब, आताच त्यांचं वर्णन केलं वसईचे किंग मी म्हणेन, तो शब्द मी न वापरता किंग म्हणून वापरतो, महापौर पाटील साहेब, इतर मान्यवर बंधू आणि भगिनी, गोन्साल्विस साहेबांचा संबंध माझ्या 20 वर्षापासून होता आणि ते खरंच सहकारमर्षी होते. सहकाराबद्दल त्यांना एवढी तळमळ होती की आम्ही कंझ्युमर स्टोअरच्या ह्याच्याने एकत्र आलो. तिथे येताना आम्ही त्या कंझ्युमर्स फोरममध्ये ते वसईतून एक सदस्य होतो आणि मी ठाण्यातून सदस्य होतो. संपूर्ण महाराष्ट्र आम्ही कंझ्युमर स्टोअर्स पिंजून काढलं. त्यांच्या व्यथा, त्यांचं कार्य हे पाहिलं आणि काय कंझ्युमर्समध्ये सुधारणा व्हायला हव्यात, करायला हव्यात त्याचा आम्ही प्रयत्न केला. प्रयत्न एवढा यशस्वी झाला की ते कंझ्युमर स्टोअर्स हे सहकार तत्त्वावर चालणारे स्टोअर्स हे जपानमध्ये कशा पद्धतीने चालतं ह्याचा आम्ही विचार केला आणि महाराष्ट्रातल्या अनेक संस्थांचे जनरल मॅनेजर 1 महिन्यासाठी फ्री ऑफ चार्ज जपानच्या बरोबर बोलणी करून तिथे ट्रेनिंग दिली. ती मला वाटतं ते काय त्या काळात आम्ही 50 ते 60 लोक तिथे ट्रेनिंगला पाठवलं आणि तिथला सहकार कशा पद्धतीने चालतं हे पाहून त्याचा उपयोग आपल्या महाराष्ट्रात आपल्या संस्थांना होईल असा प्रयत्न झाला. पण त्याच्यात आम्हाला तो प्रयत्न आमचा यशस्वी झाला नाही, कारण तिथून ट्रेनिंग घेऊन आलेले लोक हे मॉलमध्ये गेले, कारण तिथे पगार जास्त मिळतो. आणि मग हे पाहिल्यानंतर आम्ही ही स्कीम बंद करून टाकली की कशासाठी पाठवायचं. त्यानंतर आम्ही बरेच प्रयत्न केले. हे सहकार संस्था, कंझ्युमर स्टोअर्स त्यांचं जास्तीत जास्त कंझ्युमर स्टोअर्सवर जास्त लक्ष केंद्रित होतं आणि ते माझ्याकडे यायचे. आमच्या ठाण्याला एक आमचे कंझ्युमर स्टोअर्स आहे, खूप छान आहे, 10 शाखा आहेत, तिथे 150 लोक काम करतात. त्यांचं एक मनात एक असं सारखं होतं की अशीच संस्था माझ्या वसईला झाली पाहिजे. दरमहा ते आमच्याकडे यायचे किंवा मला इथे बोलवायचे. आम्ही जागा बघितली, तिथे त्यांनी स्टोअर चालवतात, तो त्यांची पान मार्केटिंगची बिल्डिंग आहे. ते आमच्या बँकेसाठी पण त्यांनी सांगितलं होतं की तुमची इथे शाखा टाका. नंतर ते म्हटलं ते होणार नाही, कारण आमच्या वसईला नुकताच ती बँक झाली होती तिकडे. नंतर म्हटलं तुमच्या कंझ्युमर स्टोअर्स इथे आणा. पण तिथे आणताना आम्हाला तिथला कंट्रोल, इथून एवढं कंट्रोल होऊ शकत नव्हतं. मी त्यांना सांगितलं साहेब तसं नाही होणार की तुम्हीच का प्रयत्न करत नाही.
मग त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या एवढ्या मनात सहकार एवढं भिनलं होतं. आणि ह्या वयात एवढं करणं ही सोपं गोष्ट नाही आहे. मग असं ठरलं की तिथून साखर किंवा गहू किंवा कमी दराचे इथे आणून आम्ही विकायला लागलो. ते आणायचं आम्ही, म्हणजे मी नाही, ते इथे आणून विकायचं. आणि त्यांनी त्यांच्याकडे आलेले हे चहा पावडर वगैरे आम्ही तिथे विकायचो. पण तो पण प्रयत्न त्यांचा यशस्वी झाला नाही. कारण काय, कुठलीही संस्था वाढत असताना किंवा वाढवताना एक माणूस करू शकत नाही. अनेक माणसांचा सहकार्य लागतं, तरच ती संस्था पुढे जाते. पण मला जर वाटतं तसं त्यांना काय जमलं नाही. खूप प्रयत्न केले, खूप केले, पण ते काय झालं नाही. नंतर त्यांना असं वाटलं की नाही, इथे मेडिकल स्टोअर, त्यांचे सहकारी असतील तर त्यांना पण माहिती असेल मी काय बोलतो ते. मग म्हणजे मेडिकल स्टोअर, आमच्या इथे मेडिकल स्टोअर आहे. तो मेडिकल स्टोअर्स महाराष्ट्रात असा कोऑपरेटिव्हमध्ये नाही, एकमेव आहे महाराष्ट्रात. मग ते म्हणाले नाही, मेडिकल स्टोअर्स इथे टाक. पण त्या मेडिकल स्टोअर्समध्ये त्यांच्यात प्रॉब्लेम असे होते की हे जे मेडिकल स्टोअर, त्यांची युनियन फेडरेशन मजबूत आहे, ते टिकू द्यायचे नाहीत. आम्ही कसं तरी त्यांच्यावर भांडलो, झालं ते प्रकार बराच झाला, ते जाऊ द्या. मग तो मेडिकल चालताना मी त्याला, साहेब इथे तुमची माणसं कोण आहेत, त्याच्यावर कंट्रोल कोण करणार. तर मग असं ठरलं की मग असं करूया का की मी आमच्या इथले तुम्हाला हे पाठवेन आणि तुम्ही तिथून मेडिसिन पुरवा. ते सुद्धा प्रयत्न केले, पण त्यांच्या मनाचं केव्हाही समाधान झालं नाही. की त्यांना जे पाहिजे होतं तिथे कंझ्युमर्समध्ये, ते खूप त्यांनी प्रयत्न केले. आम्हीसुद्धा सपोर्ट देण्याचा प्रयत्न केला, पण आमचं आणि हे एवढं अंतर हे जमलं नाही. त्यांनी मला त्यांच्या सगळ्या संस्था दाखवल्या, ते बघा इथे काय करता येईल, ते बघितलं, पण ते शक्य नव्हतं. खरंच ते सहकारमर्शी होते. आता तुम्ही मागचा त्याचा इतिहास पाहिलात तर मी आमचे संस्थापक बँकेचे, जी.पी. पाटील बँकेचे संस्थापक पाटील साहेब, त्यांच्याकडून माझी पहिली त्यांच्याबरोबर भेट झाली. ते डीडर ऑफिसमध्ये होते आणि मी आणि पाटील साहेब डीडर ऑफिसमध्ये गेलो होतो. तेव्हा आमच्या पाटील साहेबांनी सांगितलं, नारायण, हे घोणसाळवी साहेब हे आमदार होते आणि आमदारकी त्यांनी गाजवली. आणि खरंच ते प्रसिद्ध होते. त्यांनी प्रत्येक तिथे काही प्रश्न मांडले, त्याच्यात ते बरेच त्यांनी यशस्वी केले आणि तेव्हाच्या शासनाला ते मान्य करावं लागले. म्हणजे आणि त्यांचं बोलताना, कुठली गोष्ट बोलताना एवढा त्यांचा अभ्यास असायचा, एवढा अभ्यास असायचा. मलासुद्धा केव्हाही विरोध करायचे, नाही हे असं नाही, साहेब हे असं नाही, असं करायला पाहिजे. इंग्लिशवर चांगलं त्यांचं कर्तृत्व होतं, हिंदी चांगले बोलायचे, मराठी चांगले बोलायचे. बँकेचे तर मला सांगायला नको, ते डायरेक्टर बोर्डर होते, वसई जनतामध्ये होते मला वाटतं काही, काय बँकिंग कॅथलिकमध्ये होते. त्यांना सहकाराचा खूप आवड होती, पण त्यांना पाहिजे तसा इथे सहकार म्हणजे त्यांना सपोर्ट मिळाला नाही असं मला वाटतं. पण तरी त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत, अगदी शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी सहकाराबद्दल त्यांची आणि माझी चर्चा व्हायचीच. आणि मोठा ग्रुप होता, मी आणि नाही, आमचं सुपारीबागचे लोक होते, फलटणचे भैयासाहेब भोसले होते, इथले वारणाचे होते, ते सगळे असे संबंध होते त्यांचे. आणि मग ते त्यांच्या डोक्यात असे की माझ्याकडे पण वसईला असं झालं पाहिजे, माझ्याकडे पण वसईला असं झालं पाहिजे. पण ते केलं नाही. पण आता त्यांची मुलं आज त्यांनी हे जे केलं करतायत, हे त्यांनी खूप चांगलं काम केलं आहे की आज त्यांना लोकांसमोर आणलं. कारण जे काय होतं, त्यांनी पुस्तक पण लिहिलं, त्याच्यात पुस्तक पण आहे त्याचं, पण जे काही त्यांनी केलं ते स्वतः जरी मांडू शकले नाही तर आमच्यासारखे इतर जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याबरोबर झालेलं त्यांचं सहकार्य, त्यांच्याबरोबर झालेलं त्यांच्या भेटी ह्या लोकांपर्यंत पोचू शकतील. त्याचबरोबर त्यांनी हे पाहिलं की ह्या संस्थांना पुरस्कार द्यावं. कारण का, जेव्हा पुरस्कार दिले जातात तेव्हा ती संस्था आणखी जोमाने काम करते. आणि हे मला वाटतं त्यांचेच विचार असू शकतील, घोणसोळी साहेबांचेच विचार असतील की त्यांना काही गोष्टी जमल्या नाहीत ती त्यांची मुलं करतात. हे खूप चांगलं आहे. आज एवढ्या लोकांना पुरस्कार दिलेत, पण ह्याच्यापेक्षा तुम्ही वाढवा आणि संपूर्ण महाराष्ट्राचा, कारण ते संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचं नाव होतं, संपूर्ण महाराष्ट्रात त्यांना ओळखत होते. ते आमदार म्हणून सुद्धा ओळखत होते आणि कोऑपरेटिव्हमध्ये काम करणारे एक व्यक्ती की ज्यांना आवड आहे अशी व्यक्ती ह्यासाठी सुद्धा ते प्रसिद्ध होते. म्हणून हा पुरस्कार तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राभर करा, ठराविक करा
फर्स्ट सेकंड थर्डपर्यंत जा किंवा फर्स्ट सेकंडपर्यंत जा, पण संपूर्ण महाराष्ट्रावर त्यांचं नाव झालं पाहिजे. आणि ही व्यक्ती कोण होती ते जुन्या पिढीला माहिती आहे, पण तरुण पिढीला ते समजलं पाहिजे की ह्या व्यक्तीने काय केलं आहे. आणि तुम्हाला तर चांगलं ठाकूर साहेबांचा सपोर्ट आहेच. मी ठाकूर साहेबांच्यावर बरंच तुमच्या बँकेच्या लोकांबरोबर ऐकतो, मला भेटत होता, आज योगायोग झाला, आमच्या बऱ्याच मिटिंग झाल्या तुमच्या वसई बँकेबरोबर. हे सगळे असताना तुम्हाला सगळं सहकार्य आहेत, महापौर पण तुमचेच आहेत, तर तुम्ही हे पुढच्या वर्षी कराल तर जरा वाढू करा. मी जास्त बोलत नाही, पण बाकीचे लोक बोलायचे आहेत, त्यांच्यासाठी बोलायला खूप आहे होते, खूप म्हणजे 15-20 वर्ष आम्ही एकत्र काम केलेलं असताना कितीतरी बोलता येईल. पण जाता जाता आणखी एक त्यांचं मोठे पण सांगतो, आणखी एक फक्त 2 मिनटात ते कसे मोठे होते ते. आम्ही एका महाराष्ट्र कन्झ्युमर्स फेडरेशनला निवडणुकीला आम्ही उभे राहिलो दोघे. हे ऐका, मजेशीर आहे. कन्झ्युमर फोरमला दोघे आम्ही उभे राहिलो. त्यांनी जयंत पाटलांच्या सोबत त्यांची उमेदवारी मागे घेतली की नाही, मला नाही, हे लोक निवडून यायला पाहिजे. अशी व्यक्ती लोकांपर्यंत पोचली पाहिजे, लोकांपर्यंत दिली पाहिजे, एवढंच सांगतो. आणि असंच कार्यक्रम पुढे चालू ठेवावे बोलतो आणि माझे दोस्त. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. उपमहापौरपदी निवड झाल्याबद्दल पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने माननीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो माननीय श्री मार्शल लोपिस यांचा सत्कार करतील. व्यक्तींच्या विचारांमध्येच त्यांच्या व्यक्तिमत्वाची ताकद असते. आपल्या प्रभावी व्यक्तिमत्वाने जनसामान्यात आपल्या कार्याचा ठसा उमटवणारे महापौर माननीय श्री अजीव पाटील यांना सन्मानित करतील आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो. मी माननीय श्री अजीव पाटील यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करते. पान मार्केटिंग चॅरिटेबल ट्रस्टच्या सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कारासाठी उपस्थित आपले सर्वांचे वंदनीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो साहेब, आपल्या सर्वांचे आवडीचे लोकनेते हितेंद्रजी ठाकूर, आमचे उपमहापौर मार्शल सर, नेहमीच भाषणामध्ये तडाखेबाज फलंदाजी करणारे आपले बबन शेटनाईक, आणि आमचे महापालिकेतील गुरु मानकर साहेब आणि उपस्थित व्यासपीठावरील मान्यवर. खरं म्हणजे आज पुरस्कार सोहळ्यामध्ये मला यायला मिळालं, खरं म्हणजे मी धन्य झालो. कारण गोन्साल्विस साहेबांसाठी किंवा त्यांच्या प्रेरणेतनं हा जो पुरस्कार दिला जातो, अगदी 90पासून म्हणजे 85पासून ओळख, परंतु खरी ओळख 90पासून. आणि त्याच्यानंतर जेव्हा जेव्हा गाठीभेटी होत होत्या त्या प्रत्येक गाठीभेटीमध्ये एक नवीन गोष्ट त्यांच्याकडनं शिकायला मिळत होती. आणि खरोखर का त्याच्यातनं पुढील प्रत्येक सामाजिक जीवनामध्ये त्याचा आम्हाला फायदा होत गेला. आम्ही बँगलोरला ज्यावेळी गेलेलो त्यावेळी ते माझ्याबरोबर 10 दिवस माझे रूम पार्टनर होते. आणि त्यावेळी जीवनातल्या अनेक गमतीदार गोष्टी, चढ उतार, मजेशीर गोष्टी, राजकारणातल्या टिप्स त्यांनी सतत, रात्री आम्ही दोघेच असायचे त्यामुळे सकाळी देखील लवकर उठायचे, त्यांचा जीवनक्रम तसा होता. आणि तिकडे जिंदाल नेचर क्युअरमध्ये दिवस जात असताना प्रत्येक वेळी त्यांच्या आठवणी किंवा त्यांचे विचार ते सांगत होते. राजकारणातल्या काही गोष्टी म्हणजे त्या
आप्पा किंवा बबन शेठ मानकर साहेब त्या सांगतीलच, बऱ्याचशा गोष्टी मजेशीर असायच्या. कारण प्रत्येक त्यांची भेट किंवा त्यांची झालेल्या गोष्टी चर्चा या नवीन नवीन असायच्या आणि त्याच्यातनं काही ना काही शिकायला मिळायचं. आणि अशा या आज त्यांच्या सहकार महर्षी डॉमिनिक गोन्साल्विस पुरस्कारासाठी मला उपस्थित राहण्याचा मान मिळाला. त्याबद्दल मी संयोजकांचे आणि सगळ्यांचे खरोखर आभार मानतो. आणि ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांना एकच विनंती करेल का गोन्साल्विस साहेबांचं जे काय आचार विचार होते त्या पद्धतीने आपण सतत हे चांगलं काम करत राहा आणि दरवेळी आपल्यालाच पुरस्कार मिळो आणि अधिक पुरस्कार यावत मिळवत ही अपेक्षा बाळगतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कुमारी लॅरिसा अल्मेडा यांना मराठी भावगीत पॉप ह्या श्रेणीत पाऊस सुखाचा आला या गाण्यासाठी मराठी इंडी म्युझिक अवॉर्ड्स 2026 म्हणजेच मिमा 2026 अवॉर्ड्सने पुरस्कृत करण्यात आला आहे. मी उपमहापौर माननीय श्री मार्शल लोपेस यांना विनंती करते की त्यांनी लॅरिसा अल्मेडा हिला सन्मानित करावे. धन्यवाद. माणूस मोठा जन्माने नसतो तर त्याच्या कर्तृत्वाने ओळखला जातो. आपल्या कर्तृत्वाने वसई विरार परिसरात प्रसिद्ध असलेले आपले लोकनेते माननीय श्री हितेंद्र ठाकूर यांना 2 शब्द बोलण्याची विनंती करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या धर्मप्रांताचे एकमेव आर्च बिशप माननीय फेलिक्स मचाडो, त्याचबरोबर आपले महापौर अजीव पाटील, उपमहापौर मार्शल लोपिस, बबनसेठ नाईक, नारायण मानकर, या कमिटीतील सर्व रोहन, अशोक कुलासो आणि त्यांचे सहकारी, उपस्थित मान्यवर बंधू भगिनींनो, विविध संस्थांचे पदाधिकारी, आज ज्यांचे सत्कार झाले त्यांचं पहिला मनपूर्वक अभिनंदन करतो. का गोन्साल्विस साहेबांच्या स्मृतिप्रित्यर्थ जिंदालमधलं किस्सा अजूनही सांगितलं. आम्ही सगळेच होते त्यावेळी. मग त्यावेळी त्या 10 दिवस दिलखुलास, म्हणजे इतर वेळी पण व्हायच्याच, पण गोन्साल्विस साहेबांचा एक स्वभाव बघितला का कार्यक्रमाला बोलवलं का प्रत्येक कार्यक्रमाला येणार, त्यांचा योग माझ्या अगोदर भाषण करायचं असणार आणि मग तिकडे काहीतरी सूचना, काहीतरी टीका न चुकता करायची. आपली काही मंडळी बोलायची ज्यांना ह्याच्यातली गंमत माहीत नसते, ते बोलत अरे ह्यांना कशाला बोलवतात तुम्ही, आपल्यावरच टीका करतात. म्हटलं अरे टीका करतात तर काय झालं, आपल्याला शिकायला तर मिळते आणि शेवटी उत्तर द्यायला मी असतो ना, त्यांच्या टीकेवर उत्तर देतो की नाही मी. त्याच्यामुळे ते नाही इकडे येऊन द्यायचं. हे ज्येष्ठ आले, त्यांचा अनुभव आपल्याला उपयोगी पडतो. आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करण्याचं, म्हणजे अगदी केळ्यापासून आपण वाईन बनवू शकतो का, इथपर्यंत त्यांचं विचार चालायचे. मग कृषी उत्पन्न बाजार समिती, अशोक कुलासो त्यावेळी होते का दुसरे होते, रमेश वजे, आपली महानगरपालिका, गोन्साल्विस साहेबांनी मागे लागून 5 का 10 हजार झाडं, नारळाची रोपं, ती बरोबर ना मनकर. पण हे वेगवेगळे उपक्रम तुम्ही राबवा. महानगरपालिकेतून नुसती वृक्ष लावण्यापेक्षा काहीतरी शेतकऱ्यांना उपयोगी पडतील त्या हिशोबाने, आणि सहकारामध्ये त्यांनी केलेलं काम ह्याच्याबद्दल प्रश्नच नाही. मी आपल्या इकडूनचा सहकार तसा म्हटलं तो फार मोठा आहे असं मी मानत नाही, परंतु जो आहे तो प्रामाणिकपणे आहे. इकडे आज आपण गेल्या वेळी सूचना केलेली का ह्याचं कार्यक्षेत्र वाढवा. आज पारसिक जनता बँकवाल्यांनी पण सांगितलं का महाराष्ट्राकरता ठेवा. म्हणजे जितकी मोठी स्पर्धा तेवढा संस्थांना काम करायला हुरूप येतो.
एक कॉम्पिटिशन वाढल्यामुळे पाहिजे दुसरे काही पुरस्कार आपल्या या परिसरातले किंवा कोकण परिसरातले द्यायचे असतील ते द्या, पण आपल्या संस्था पण बाहेरच्या बँकाशी जर त्यांच्यासमोर टिकल्या त्यांना पण कळेल ना. आज पारसिक जनता बँकेचे जे कोण पदाधिकारी बोलले, पारसिक जनता बँकेचं मी बऱ्याच वर्षापासून ऐकतोय का त्यांचा NPA अगदी नगण्य असतो, 2% 0.2% वगैरे, आणि हा त्यांनी सातत्याने टिकवला आहे. हा त्यांनी सातत्याने, हे सगळ्यात विशेष, म्हणजे ते बोलले नाही परंतु सातत्याने त्यांचा NPA कधीही वाढला नाही. त्याच्यामुळे आज लोकांचा जो विश्वास असतो, वसई जनता बँकेचा इकडे सत्कार झाला, वसई जनता बँकेचा, आज ती बँक जवळजवळ डुबायला आलेली, बरोबर ना महेश देसाई, तुम्हाला मी बोलतोय ते. मग बऱ्यापैकी NPA, कर्ज थकलेली, अमुक तमुक, हे सगळं बघितलं. आणि त्यावेळी ही तरुण टीम, त्यावेळी आलेली तरुण टीम अतिशय चांगल्या प्रकारे काम करते. दुर्दैवाने आता निर्णय घेतल्यात, सहकार टिकवायचे आहे की नाही ह्याचाच प्रश्न उपस्थित होईल. कारण का आता निर्णय घेतला का 10 वर्षाच्या वर सलग तुम्ही उभं नाही राहू शकत. अरे एखादं वय ठरवा, 75 नंतर उभं राहू नका, हे नका. म्हणजे 10 वर्ष चांगलं काम केल्यावर त्यांनी कंपल्सरी 5 वर्ष घरी 3 वर्ष घरी बसायचं. मग ह्याच्यामुळे कदाचित सहकारामध्ये चांगली कामं करणारी माणसं बाहेर जातील आणि त्यांच्या जागी शेवटी लोकांना तर कळलं पाहिजे नवीन येणारे कुठे आहेत. आणि या जुन्याच्या अनुभवाबरोबर नवीन लोक ज्यावेळी जॉईंट होतात, प्रत्येक वेळी 2-4, आपली वसई जनता बघा, वसई विकास बघा, किंवा बॅसिन कॅथलिक आपल्या तालुक्यातली सगळ्यात मोठी बँक, प्रत्येक वेळी 4 डायरेक्टर वेगळे येतात, नवीन येतात. ते त्या जुन्या डायरेक्टरकडून काहीतरी शिकतात किंवा पतपेढी असेल. आता मला माहीत नाही पतपेढीनं पण हाच नियम का नाही, नशीब. म्हणजे जिल्हा बँकेचं अगदी 6 जण मोजून राहणार 21 पैकी 6 डायरेक्टर, ते पण आत्ता निवडून आलेले. मग त्यांचा अनुभव बघितला तर बँक चालवू शकतील का ह्याच्यावर पण शंका येते. आज वसई जनता बँकेचे बरेच जाणार आहेत, वसई विकास बँकेचे बरेच जाणार आहेत, त्याचप्रमाणे बॅसिन कॅथलिक बँकेचे पण जातील. म्हणजे हा जो सहकारावर घाला घालण्यासारखा आहे. तुम्ही वय द्या एखादं 60-75, काय जे द्यायचे आहे ते वय द्या, आणि त्यानंतर म्हणजे लोक त्या तयारीत राहतील आणि त्या पद्धतीने नवीन टीम घडवत राहतील, त्या पद्धतीने नवीन टीम घडवत राहतील. आज सुदैवाने जो चांगला सहकार चालला आहे आणि महाराष्ट्र सगळ्यात पुढे, महाराष्ट्र सहकारामध्ये म्हणजे आपण भारताचं बघितलं तर सगळ्यात जगातली मोठी अमूल डेअरीसारखं सहकारामधून आलेलं आहे. पण अन्य कॉपरेटिव्हमध्ये महाराष्ट्र, खास करून पश्चिम महाराष्ट्र हा फार पुढे आहे. आणि सहकारातून त्यांनी चांगल्या प्रकारे लोकांची देखील प्रगती केलेली आहे. आज या ज्या पुरस्कार चालू केले ते बरं ह्याच्याकरता वाटते, कारण का कुठेतरी या बँकांचा, म्हणजे वसई जनता बँकेचं काही लोन नाही घेतलं, पण वसई विकास बँकेचं पण मी कर्ज घेतलेलं ना, बॅसिन कॅथलिक बँकेचं पण कर्ज घेतलेलं. आज या बँका होत्या ना म्हणून आपल्यातले अर्धे बऱ्यापैकी पैसे झालेत. आपल्याला रिक्षा घ्यायला पण नॅशनलाइज बँकेने कधी लोन दिलं नव्हतं. त्यावेळी आपल्याला या कोऑपरेटिव्ह बँका उभ्या राहिल्या. आणखीन या कोऑपरेटिव्ह बँकेचे सत्कार आणि जे चांगलं काम करतात त्यांच्या पाठीवर थाप मारली. आपलं आमचे दोडतीने जे भाषण केलं त्या दुसऱ्यांदा त्यांना पुरस्कार मिळाला. मग अभिनंदन करण्यासारखं. आणखीन ही पद्धत पण बरोबर आहे का, डेली चेंज करण्यापेक्षा तुम्ही दाखवा ना कर्तृत्व, तुम्हाला देऊ पुरस्कार. आज पारसिक जनता बँकवाला कोण आला नसेल किंवा कोण ओळखीचा नसेल, पण त्या बँकेची योग्य जे कोण निवड समिती असेल तुमची, ज्यांनी कोणी या संस्था निवडल्या त्यांचं पण मनपूर्वक अभिनंदन केलं पाहिजे. का चांगल्या संस्था आणि सगळ्यात आवडलेला सत्कार जो महिलांचा केला तुमचं त्याच्याबद्दल अभिनंदन. तुम्ही ज्या महिला
म्हणजे कोणतरी विधवा झालं आणि आपल्या मुलाला मोठं करते, मुलीला मोठं करते, कोणतरी अपंग असताना देखील हा जो सत्कार केला ना, तो खरं तर सगळ्यात जास्त, म्हणजे दुसऱ्या सत्काराचं हे मी काही कमी करत नाही महत्त्व, पण या ज्या लेडीजचा सत्कार केला, शेवटी या पण कर्तृत्वान असतात ना, अशात कोणतरी कुठेतरी कुटुंब घडवत असतात. त्या सगळ्या महिलांचं देखील मनपूर्वक अभिनंदन करतो. रोहन, असंच काम चालू ठेवा, केलेल्या सूचना लक्षात ठेवा, वाढवा तुमचं पण क्षेत्र, आणि जेवढं चांगलं करता येईल तेवढे 4 पुरस्कार वाढल्याने काही फरक पडत नाही. तर जेवढं चांगलं करता येईल तेवढं नक्की करा. शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जेथे श्रद्धा, सेवा आणि प्रेम ह्याचा संगम होतो तेथे मानवतेचा खरा अर्थ खुलतो. आध्यात्मिक मार्गदर्शनातून समाजाला दिशा देणारे आदरणीय आर्चबिशप डॉक्टर फेलिक्स मचाडो यांना मी विनंती करते की त्यांनी आपले मार्गदर्शक शब्द आपल्यासमोर मांडावेत. मी सगळ्यांची नावं व्यासपीठावरील लोकांची घेणार नाहीत, कारण वेळ झालेली आहे. पण महापौरांचा उल्लेख केला पाहिजे. ते आदरणीय आहेत. ही इज द फर्स्ट सिटिझन ऑफ वसई. वसईचे ते पहिले नागरिक आहेत. त्याचप्रमाणे उपमहापौर आणि आपले लोकनेते ज्यांना गणलं जातं असे मित्र हितेंद्रजी ठाकूर सगळे व्यासपीठावर आहेत. रोहनचं नाव येईलच. बबन नाईक मला मोठ्या भावासारखे. मित्रांनो, वारसा मिळाल्यानंतर तो कपाटात ठेवायचा नसतो. हयात असलेल्या नेत्यांनी पुढच्या पिढीचा विचार करून हा वारसा त्यांना पण दिला पाहिजे, आणि म्हणून असे कार्यक्रम घडून आले पाहिजेत. असे कार्यक्रम घडून आले पाहिजे. त्याला दुसरं मुख्य कारण मी सांगेन, संपूर्ण जगावर युद्धाचं सावट आहे आणि त्याची झळ आपल्या प्रत्येकाला पोचते. मित्रांनो, मी हे 3 देश जोड्या आहेत त्या, परंतु 3 देशांचा उल्लेख करतो. युक्रेन. मी जवळजवळ प्रत्येक आठवड्यामध्ये किएवच्या आर्चबिशपबरोबर, ते माझे जवळचे मित्र आहेत, रोमला कधी भेटतात, परंतु मी फोनवर असतो. फर्स्ट हँड मी जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गाझामध्ये असलेले कार्डिनल इझाबेला हे पण भेटतात मला रोमला. त्यांच्याबरोबर माझा संवाद असतो दूरध्वनीवर. आणि इराण. काही वर्षांपूर्वी मी रोममध्ये काम करीत असताना इराणच्या सरकारने व्हॅटिकनला आमंत्रित केलं. त्यावेळेचे पोप दुसरे जॉन पॉल ह्यांनी मला 7 जणांचं एक डेलिगेशन म्हणून मला जबाबदारी दिली आणि मी नेतृत्व केलं. आणि इराणमध्ये सरकार आणि पर्शियन फिलॉसॉफर्स ह्यांच्याबरोबर 3-4 दिवस आम्ही वार्तालाप केला. ते पण माझ्या संपर्कामध्ये आहेत. हे राजकारण नाही. ही मानवता आहे. जेव्हा लहान बालकं ह्यांना एखादा देश शत्रू मानायला लागतो, अरे त्या बालकांना काय कळत पण नाही, इतकी निरपराध असतात, निर्दोष असतात, आणि ती कोणाचे कसे शत्रू होऊ शकतील. 12,000 अशी बालकं गाझामध्ये मारली गेली. आपल्यासारखे साधे भोळे नागरिक
जेव्हा पाणी नव्हतं तेव्हा पाणी पोचवायचं नाही, त्यांना तहान लागून तडफडू द्या असे विचार करणारे. आणि ते इराणमध्ये आम्ही सगळे पूल आणि सगळं जे जे काही जीवनावश्यक असं आहे ते फोडून टाकणार बॉम्ब टाकून. त्यांनी काय केलेलं आहे? एखादा देश युद्धात जेव्हा जातो तेव्हा तिकडले नागरिक, विशेष करून द कॉमन पीपल, आपल्यासारखे सामान्यजन कोणाचे कसे शत्रू बनू शकतात म्हणून काही नियम आहेत. अशा ह्या सावटाखाली आजची ही सभा होत आहे आपली. रोहन एकेरी नाव बोलतो कारण त्याची डॅडी त्यांना मी दादा म्हणत असे. आणि असे कार्यक्रम हे खूप झाले पाहिजेत. जेव्हा जगातील नेते फक्त त्यांच्या सीमाचा जणू काही सीमाचं रक्षण करीत असतात, तेव्हा आपण युद्धाला अँटीडोट, ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, असा सूर काढला पाहिजे. ती एक बाजू झाली. कदाचित ती त्यांची जबाबदारी आहे असं समजतात ते, पण ते माणुसकीने व्हायला पाहिजे. तरीसुद्धा आपण सामान्य जनांनी अशा सभेला हजर राहून आपण असं दाखवलं पाहिजे की कोण कोणाचा शत्रू नाही. मी ज्ञानेश्वरीचा गाढा अभ्यासक आहे. अमेरिकेला जाऊन मी ज्ञानेश्वरीवर अभ्यास करून आलो, PhD घेतली. हसले मला अमेरिकेचे लोक, माझे प्रोफेसरसुद्धा. काय वेट लागलेलं आहे. भारतामध्ये दुसरे विचारवंत नव्हते का शंकराचार्यांसारखे? मी सांगितलं होते, पण त्यांच्यातला माझ्या दृष्टिकोनातून बालपणापासून मला धडे दिलेले आहे ते. मित्र जीवांचे जोडले पाहिजेत आपण. आजची ही सभा व्यासपीठावर म्हणा किंवा श्रोत्यांमध्ये बसलेल्यांमध्ये म्हणा, काय दर्शविते? कोण कुणा धर्माचा आहे, कोण कुण्या पार्टीचा आहे, पॉलिटिकल पार्टीचा विषय तो नाही माझ्या प्रिय मित्रांनो. वसईने नेहमी उदाहरण दिलेलं आहे सर्व धर्म सहिष्णुतेचं, सर्व धर्म मैत्रीचं. आणि तेच मी 3 पोपना सांगत होतो. आता 4थ्या पोपने पण मला नवीन नेमणूक दिलेली आहे त्यांचं ॲडवायझर होण्यासाठी. आणि म्हणून हा जो सहकाराचा विषय आहे, ज्यामध्ये खरोखर परत वसई आघाडीवर, आणि त्या सगळ्यांमध्ये आपले डॉमिनिक गोन्साल्विस, ख्रिस्तवासी डॉमिनिक गोन्साल्विस, जवळजवळ शेवटच्या घटकेला, जवळजवळ मी सांगेन, मी रोहनबरोबर त्यांच्या खाटेजवळ होतो. रोहन, आठवण आहे तुला? त्यांनी एक हात धरला होता, मी दुसरा हात धरला होता. ते आता जातील की काय, परंतु एक मोठी सभा यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशनमध्ये माणिकपूरला घडवून आणली. आणि तिथे बुलंद आवाज तो जो सभेमध्ये नेहमी डरकाळ्या जणू काय फोडायचे. मी सेमिनरीमध्ये होतो त्यावेळेला, शिकवत होतो. अशा वेळेला जो नेता लागतो तसा आमचे हे डॉमिनिक गोन्साल्विस, त्यांचा वारसा पुढे न्यायला पाहिजे. द कॉमन गुड ही एक संकल्पना, ज्याला आपण
ज्याला आपण सार्वजनिक कल्याण किंवा समाज सर्वांचे समान हित असं मराठीत बोलू, ही संकल्पना वैश्विक पातळीवर स्वीकारली जाते. आणि म्हणून कॅथलिक चर्चमध्ये सुद्धा द कॉमन गुड हा सोशल टीचिंगचा पाया आहे. हित झालं पाहिजे, ते सर्वांचंच झालं पाहिजे. आणि म्हणून आपल्या देशाचे, ज्यांना आपण पिता म्हणून म्हणतो, महात्मा गांधी, त्यांनी भारतात ही संकल्पना रुजू करण्याचं ठरवलं आणि त्याप्रमाणे त्यावेळीच्या नेत्यांना सांगितलं. आणि ही संकल्पना इतकी पोचली की जेव्हा पोप दुसरे जॉन पॉल वसईला आले तेव्हा त्यांनी भाषण कसं दिलं असेल, तर वसई म्हणजे सहकाराची भूमी. जवळजवळ 10 मिनिटांचं ते भाषण होतं त्यांचं. वसई म्हणजे सहकाराची भूमी. आणि सगळ्या धर्माचे, सगळ्या जातीचे, वसईचे हे फक्त स्वतःचा स्वार्थीपणाने हित करून घेत नाहीत, तर कल्याण सगळ्यांचं झालं पाहिजे, आहे ते सगळ्यांना मिळालं पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला त्यांनी संदेश दिला. बिशप्स हाऊसमध्ये तो फ्रेम करून ठेवलेला आहे संदेश. मोलाचे शब्द होते आपल्या वसईकरांसाठी. पण कधी आपण दाखवलं नाही. कुठलाही कार्यक्रम असो, एका कुटुंबाचा कार्यक्रम म्हणून आपण तो साजरा करीत असतो. सगळे एका कुटुंबातील. आणि कुठला धर्म काय असं शिकवतो की त्याचा द्वेष करा, त्याची घृणा करा? नाही माझ्या प्रिय मित्रांनो. म्हणून ही वसईत सहकाराची चळवळ जी बऱ्यापैकी मूळ धरून आहे, तेव्हा व्यक्तीचं सर्वांगीण कल्याण, सर्वांगीण हित प्रत्येक व्यक्तीचं झालं पाहिजे. द पर्सन शुड बी ॲट द सेंटर. व्यक्ती ही केंद्रस्थानी असली पाहिजे. आणि विशेष करून जी दुर्बळ व्यक्ती आहे तेथून आपण सुरुवात केली पाहिजे. म्हणून आप्पांनी जे सांगितलं ते बरोबर आहे. स्त्रिया, त्याच्यामध्ये सुद्धा खरोखर गरजवंतू जणू काही त्या स्त्रिया, त्या खूप काही आपल्याला शिकवू शकतात. ही आमची बहीण, जिला उचलून आणलं, मी तिला भेटतो देवळामध्ये, ती नेहमी असते. तिच्या कपाळावर हात ठेवल्याशिवाय मी पुढे जात नाही. पण ही आपल्यासाठी दैवता आहेत. ही आपल्याला ओझं नाहीत. कारण ह्यांना पुढे नेलं ना, अशांना पुढे नेलं तर समाज आपली खरी ओळख लोकांसमोर मांडत असतो. आणि म्हणून मी संपवताना एवढंच म्हणेन की ही व्यक्ती जी आहे, या व्यक्तीचं आध्यात्मिक नातं हे पण महत्त्वाचं आहे. त्याचा विकास होताना, त्याची प्रगती होताना त्या व्यक्तीची. म्हणून अध्यात्म, परमेश्वरावरील श्रद्धा, मग ती कुठलाही धर्म, कारण सगळे धर्म चांगलीच गोष्ट सांगतात. आणि खऱ्या धर्माला जो वागतो, जागतो, तो नेहमी खऱ्या देवालाच मानत असतो. आणि म्हणून तेवढंच नाही, अध्यात्म पण परोपकार. व्यक्ती ही परोपकारी बनवली पाहिजे, तर खरा व्यक्तीचा विकास झालेला आहे असं आपण म्हणू शकू. आणि परस्पर संबंध हे रुजवले पाहिजेत, त्याची जोपासना केली पाहिजे, वाढवले पाहिजेत. महाराष्ट्राला किती सुंदर परंपरा मिळालेली आहे संतांची. सगळ्या जातीचे संत आहेत. संत म्हटला म्हणजे हा अमुक, संत म्हटला म्हणजे तो देवाचा. तिथे कशाला आपण भिंती बांधायच्या, पूल बांधायचे. आणि म्हणून
शेवटचं नातं व्यक्तीचं हे आपल्या सृष्टीबरोबर असलं पाहिजे. आपली गेल्या वेळची एक मोठी मीटिंग आपण लाउदातो सी म्हणून पोप फ्रान्सिस यांनी परिपत्रक काढलं आणि वसईसाठी बरंचसं काही आपण बोललो, त्याच्यातलं बरंचसं आपण करायला पण लागलो आणि अद्यापपर्यंत चालू पण आहे ते. पण ह्या गोष्टी विसरून चालणार नाहीत, कारण सृष्टीशी संबंध ठेवणं हे सुद्धा व्यक्तीची प्रगती करण्यासारखं आहे. आणि म्हणून आपण ही जी सहकाराची कास धरलेली आहे, त्या सहकाराला प्रेरणा मिळण्यासाठी हा आजचा कार्यक्रम आमच्या रोहनने इथं घडवून आणलेला आहे. नवीन पिढींना प्रेरणा दिली पाहिजे, एन्करेजमेंट इज नेसेसरी. आणि म्हणून असे कार्यक्रम आपण खूप घडवून आणायला पाहिजेत, विशेष करून अशा परिस्थितीत. नाहीतर मग आग लागते तेव्हा आम्ही फायर ब्रिगेड बोलावतो, किंवा आग लागते तेव्हा आम्ही मग त्या रुग्णाला वाचवण्यासाठी ॲम्ब्युलन्स बोलावतो. हसेल कोण आपल्याला? तोपर्यंत थांबायचं नसते. प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेतली पाहिजेत आपण. आणि म्हणून असे कार्यक्रम घडवून आणून आपण ही जी सहकार चळवळ वसईमध्ये सुरू झाली आणि ज्यांनी खूप खूप भलं केलेलं आहे. मला वाटतं बराचसा ज्येष्ठ आहे इथे, आमच्या बबनदादाला सोडून मी सांगेन की स्टेजवर तरी मी दुसरा नंबरचा असेल मला वाटते वयाने. पण काय हरकत नाही, वय काय झालं ही वर्ष मोजत बसायचं नाही. जे काही दिवस महिने वर्ष मिळतील त्याचं सोनं करून घ्यायचं, झिजून समाजासाठी, झिजून आपल्या सगळ्या लोकांच्या कल्याणासाठी. जय हिंद, जय महाराष्ट्र. देतो शब्द सुमनहांचा उपहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी. विश्वस्त श्री ब्रॉन्सन गोन्साल्विस यांना आभार प्रदर्शन करण्याची विनंती करतो. आजच्या या सुंदर कार्यक्रमाच्या शेवटी मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करू इच्छितो. सर्वात प्रथम आपल्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान स्वीकारून आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल आदरणीय आर्चबिशप फेलिक्स मचाडो साहेबांचे मनपूर्वक आभार. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहून आदरणीय लोकनेते हितेंद्र ठाकूर व आदरणीय महापौर श्री अजीव पाटील यांचे विशेष आभार. संस्थांची निवड प्रक्रियेस विशेष सहाय्य केल्याबद्दल ऑडिटर श्री सतीश नाट्यक सर यांचे विशेष आभार. आजच्या कार्यक्रमात सर्व रांगोळी स्पर्धेतील विजेते, सन्मानित महिला वर्ग, खेळरत्न पुरस्कार विजेते तसेच सर्व विजेते संस्थांचे मनपूर्वक अभिनंदन व आभार. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तसेच उत्कृष्ट सूत्रसंचालन व कार्यक्रमाचं आयोजन नियोजन करणारे सौ मनीषा फोन्सेका यांचे खास आभार. तसेच त्यांना सहाय्य करणारे संजय जाबरे, लीना प्रिन्स, अस्मिता पाटील, डॉनल्ड डी सिल्वा, ऑल्विन गोन्साल्विस, सविता डाबरे यांचे खास आभार. तसेच प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष योगदान दिलेल्या प्रत्येकाचे आभार. आणि शेवटी आजच्या कार्यक्रमाच्या आपला अमूल्य वेळ देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवर उपस्थित सहकारप्रेमीचे मनपूर्वक आभार. आपल्या उपस्थितीमुळे हा कार्यक्रम अधिक सुंदर व भव्य झाला. धन्यवाद. राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभे राहावे. जनगण मन अधिनायक जय हे भारत भाग्य विधाता. पंजाब सिंध गुजरात मराठा द्राविड उत्कल बंगा. विंध्य हिमाचल यमुना गंगा उच्चल जलधि तरंगा.
तव शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे, गाहे तव जय गाथा, जन गण मंगलदायक जय हे भारत भाग्य विधाता, जय हे जय हे जय हे, जय 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 हे।